मुलीला 4 महिन्याचं म्हटलं सोडून येऊन गेले. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या हिस्सा घ्यायला 10 लाख रुपये घ्यायला. घरावर कर्ज असेल ती कर्ज फेडण्यासाठी ती 10 लाख रुपये. मला माणसाला मुलगा पाहिजे, मुलगी का झाली म्हणून त्यांनी मला मानसिक त्रास देण्यास. मला फक्त यातनं एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला न्याय मिळायला पाहिजे. माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ताई, 2 दिवसापूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार आपल्या पतीच्या विरुद्ध आहे. तर नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला तुमच्या पतीच्या कुटुंबियाकडून मिळतो आहे किंवा कशा प्रकारचा छळ तुम्हाला झालेला आहे? मी शुभांगी निलेश डोंबे, निलेश सूर्यकांत डोंबे, केतन सूर्यकांत डोंबे, जी सासूबाई वंदना सूर्यकांत डोंबे, सासूबाई सूर्यकांत नानासाहेब डोंबे ह्यांनी मला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या हिस्सा घ्यायला 10 लाख रुपये घ्यायला. आमचं घर बांधलेलं, घरावर कर्ज असेल ती कर्ज फेडण्यासाठी ती 10 लाख रुपये आणून दे, नाहीतर सोडचिठ्ठी दे, असं करणे, मानसिक त्रास देणे, शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे. परत 4 एप्रिल 2024 रोजी त्यांनी लाईट बंद करायला घरी पाठवले. त्यांनी अर्ज दिला होता MSBमध्ये. त्यांनी लहान मुलीचा पण विचार करत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि घरी काय काम, त्यांनी लग्न झाले की 1 महिना व्यवस्थित सांभाळत परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरू केला. घरचे काम येत नाही, तुला व्यवस्थित करता येत नाही, स्वयंपाक येत नाही, तुझ्या आईवडिलांनी काय शिकवलंय म्हणून असं मानसिक त्रास केला. माझ्या आईवडिलांनी समजूत काढली त्यांची 10-15 वेळा. त्यांचा काही फरक पडला नाही. परत त्यांनी तसंच त्रास देण्यास सुरुवात केलं मला. तुमचं लग्न कधी झालं आणि हा त्रास तुम्हाला कधीपासून होतोय? 23/5/2019 मध्ये झाले माझं लग्न. जुलै स्टार्टिंगपासून मला त्रास चालू आहे. बरं, त्यानंतर तुम्ही कुणाशी मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे का? हो, माझ्या वडिलांनी येऊन समजूत काढली 2-3 वेळा. त्यांची काही ऐकण्याची मनस्थितीच नाही. ती हो म्हणते तर द्यायचा त्रास देते. बरं, आपल्याला काही मारहाण वगैरे त्यांच्याकडून झालेली आहे का? हो, मिस्टरांनी केलेली. बरं, आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते, उपाशी ठेवत होते, तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे? किती वेळेस तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे? 3-4 वेळा घडलेला. जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे. बरं, आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे? मनगिरी माळ्यात त्यांनी नवीन जागा घेऊन घर बांधले, त्याच्यावर 30 लाख रुपयाचं कर्ज आहे. म्हणून त्यांनी मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टीमधून तुझा हिस्सा घे आणि त्यातले ते विकून 10 लाख रुपये दे आम्हाला कर्ज फेडण्यासाठी. ही मी देत नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करून हे त्यांना कळलं तर त्यांनी सासूबाईंनी म्हटलं तू माझ्या मुलीला सोडचिठ्ठी दे, नाहीतर मी तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. आता हे बाळ जे आहे ते बाळ साधारण किती महिन्याचं आहे? 13 महिन्याची. बरं, या बाळाच्या काही संगोपनासाठी किंवा वैद्यकीय गरजेसाठी काही तुम्हाला आर्थिक मदत वगैरे करतात का? ते काय देत नाही. ते दुकानी गेलं तर मागायला म्हणजे काय समजलं, दुकानी यायचं नाही मागायला, तुला मिळेल की कोर्टात म्हणते. मी 31/5/2024 रोजी मी घरी राहायला गेले कॅन्सर हॉस्पिटल कटले विहारमध्ये. राहत्या घरातून सासू सासरे दीर नवरा ती घर सोडून इथं मनगिरी मळ्यात नवीन जागा घेतलेली तिथे येऊन राहिली आहे. तुमच्या पतीबरोबर तुमचे सासू सासरे दीर आणि भाऊजाई हे एवढे सदस्य घरात आहेत, तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय का? हो, 25/8/2023 रोजी श्रावणी नावाची मुलगी झाली मला. आम्हाला वंशाला मुलगा पाहिजे, मुलगी का झाली म्हणून त्यांनी मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. बरं, आता तुम्ही या संदर्भातली तक्रार कुठं दिलेली आहे? इथं बार्शी शहर पोलीस स्टेशनला दिली. बरं, आता तुमची न्यायासाठी नेमकी काय मागणी आहे? शासनाकडं किंवा पोलीस प्रशासनाकडं, न्यायदेवतेकडं आपण कुठल्या नजरेनं बघता? मी सासरीच आहे. त्यांनी नोटीसमध्ये खोटं लिहिले की माहेरी गेलेली, नांदण्याची मनस्थिती नाही, मी घर सोडून गेलेली नाही. उलट मी राहते त्या घरातनंच ती कॅन्सर हॉस्पिटल कटली विहार इथं मी राहते. ती मला एकटीला माझ्या बाळाला सोडून इथं मनगिरी मळा बार्शी येथे राहण्यात आलेले. मी माझ्या ह्या बाळाला देखभालीसाठी मी माझ्या आजीला बोलून घेतलं. सासूबाईंनी म्हटले की ही घर काय माझी धर्मशाळा नाही, कुणालाही आणून ठेवायला, तुला घरातून बाहेर जा, नाहीतर मी विष पिऊन मरते, अशी धमकी दिली आहे. मला फक्त यातनं एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला न्याय मिळायला पाहिजे. माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
माझं नाव राजेश्वर रघुनाथ कल्याणे, राहणार तायकडा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. माझ्या मुलीला जवळपास 19 पासून त्रास आहे मुलीला. म्हणजे अन्याय लय झाला आहे. मी जवळपास 20 ते 25 वेळेसून सांगून गेला. काय नेमका तुमच्या मुलीला नेमका त्रास काय होतोय? सर जेवण घालत नाही. मुलीला 4 महिन्याचं म्हटलं सोडून येऊन गेले. मारण झाले सर.